15 वर्षानंतर असे सूर्यग्रहण. या 4 राशींमध्ये उडणार खळबळ. वाईट परिस्थिती येणार. 2024 मधील पहिले असे सूर्यग्रहण आहे जे 15 वर्षानंतर होणार आहे आणि ते एप्रिलमध्ये सोमवती अमावस्याच्या दिवशी होईल. हिंदू कॅलेंडरनुसार हा चैत्र महिना असेल आणि दुसऱ्या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, पण या ग्रहणामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. परंतु या 4 राशी अशा आहेत यासाठी सूर्यग्रहण शुभ सिद्ध होईल. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज ऐकायला मिळेल. चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. सूर्यग्रहण काही राशीच्या लोकांच्या आयुष्यातही संकट निर्माण करेल, त्यामुळे त्यांनी ग्रहण टाळण्यासाठी उपाय करावेत. आपली पहिली रास आहे मेष रास. नंबर 1. हे ग्रहण मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यातील एक मोठा अध्याय संपवणार आहे, त्यामुळे तुम्ही सतर्क राहावे. नंबर 2. तुम्ही ते सकारात्मकपणे घ्यावे आणि यामुळे तुम्हाला नवीन सुरुवात करण्याची संधी मिळेल. नंबर 3. तुमच्या आयुष्यात जे काही बदल घडतात त्यात नशिबाचा हात असू शकतो असे समजावे. नंबर 4. तुम्ही त्यांना विरोध करू नका, उलट त्यांना अंगीकारले पाहिजे. नंबर 5. तुम्ही नव्याने सुरुवात करत आहात असे तुम्हाला वाटेल. नंबर 6. ही तुमच्या आयुष्यातील एक नव्या अध्यायाची सुरुवात असेल. आपली पुढील रास आहे कन्या रास. नंबर 1. कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बदललेली दिसेल. नंबर 2. तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल अधिक चांगले अपडेट मिळत आहेत. नंबर 3. तुम्ही तुम्हाला मिळालेल्यापेक्षा जास्त देत असल्यास किंवा त्या उलट पुनरावलोकन करावे. नंबर 4. तुम्हाला नवीन गुंतवणूक मिळेल. नंबर 5. तुमच्या आर्थिक क्षेत्रात नवीन सुरुवात होईल. आपली पुढील रास आहे वृश्चिक रास. नंबर 1. संपूर्ण सूर्यग्रहामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठे बदल घडवून आणले आहेत. नंबर 2. हे शक्य आहे की तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च पदावर पोहोचाल. जर असे झाले तर तुम्ही ही कामगिरी साजरी करावी. नंबर 3. तुम्ही सहसा करिअरमध्ये अचानक बदल करण्याबद्दल संकोच करत असाल, परंतु ही संधी कदाचित तुम्ही लगेच हो म्हणाल. नंबर 4. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. आपली पुढील रास आहे कुंभ रास. नंबर 1. तुमचे मन काही गोष्टी समजून घेण्यास सक्षम नाही. नंबर 2. तुम्ही चिंतेत असल्याची कोणतेही स्पष्ट प्रतिमा तुमच्याजवळ नाही, परंतु संपूर्ण सूर्यग्रहणानंतर सर्व काही तुम्हाला स्पष्ट होईल. नंबर 3. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेऊ शकत नसाल तर तुमच्यासाठी ही वेळ चांगली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करा. धन्यवाद.